जशी सोन्याची जेजुरी प्रसिद्ध आहे तशीच बारामती अजित पवारांनी घडवलेली आहे आणि आम्ही ती जपणारच असं वचन बारामतीमधल्या महिलांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना दिलंय। तर महिलांच्या या भावनिक शब्दांना सुनेत्रा पवारांनी उत्तर दिलंय। मी कायम बारामतीकरांसोबत ठामपणे उभी आहे अशी ग्वाही सुनेत्रा पवारांनी दिली आहे। आज सकाळी बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरातून जात असताना मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या महिलांनी त्यांना थांबवत मनमोकळा संवाद साधलेला आहे। सर्व दादा पाच वर्षापूर्वी एवढी दादाने सोय केली, एवढी दादाने म्हणजे सोन्यासारखी जेजुरी केली अशी ही बारामती। पण आता फक्त पब्लिक आम्ही लक्ष देतो, कुणी गहाण करतं कुणी काय, हक्काने आम्ही बोलतो की इथं कचरा टाकायचा, इथं थुकायचं नाही, गुटके खाऊन थुकतात झाडापाशी। तर आम्ही नेहमी असं दादांचं प्रत्येक वेळेस दादांना आम्ही सहकार्य करतो आणि करणार, आणि इथून पुढे बी ताईंना आम्ही सहकार्य करणार म्हणजे करणार, खूप करणार। आम्ही वॉकिंगला येताना आमच्या बरोबर दादांनी चहा सुद्धा घेतलाय, आम्ही इथं नेहमी फिरायला येतो। दादांनी आमच्यावर इथं त्या तिथं पुढे तुप्यांच्या तिथं चहा सुद्धा दादांनी घेतला आमच्या बरोबर। एवढं दादांना आपुलकीपणा वाटायचा, पण दादासारखं हेच नाहीये की मला थरथर आणतात। सगळ्यांना घरातलीच म्हणायचे ना, घरातलंच आहे, आमच्या घरातलंच कुटुंब आहे, ती काही सात आहेत आणि ते पण होते माझ्याबरोबर। आणि बोलव तेवढं माझ्या मालकांना पण इतकं सह केलं, मुलांना त्यांना खूप सांगितलं होतं, आणि सगळ्यांच्यासाठी करतात असं काही नाही। त्यांच्या अंगावर केलं आणि आता इथून पुढे पण मी करत राहणार आहे। नक्की नक्की तुम्ही आहे ना, तुमचा तुम्हाला आमचा पाठिंबा तुम्हाला आहे, नक्की आहे, नक्की आहे, हे मात्र सांग। आणि बोलव तेवढंच माझं अंग थरथर कापायला लागलं की हा इथं होतंय दादा, इथनं मला हात दिला वरती, आणि थंडी नाही, वारा नाही, काही नाही। आमच्या अंगावर शेवटर, पण त्यांच्या अंगावर बिलकुल काही नसायचं नाही। त्या जाग्यावर वहिनीची गाठ पडली तुमची, ह्या जाग्यावर तेच मी पळत आले, म्हणलं काय तर ताई याच्यात, म्हणलं चला गाडी बाईंना, म्हणलं चला आपण आता ताईंची भेट घेऊया। खूप छान आहे, आम्ही सहकार्य करणार, आम्ही लक्ष पण देणार इथे सगळ्यांशी, म्हणजे कर्तबदारी करणारे सगळे चांगले, सगळे तुम्ही काळजी करू नका, काही नका, व्यवस्थित आहे, सगळे छान आहे आणि होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।